सर्वांना जय भीम। मी बहुजन पॅंथर सेना सांगलीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उपाध्यक्ष प्रशांत कांबळे। आज आम्ही इथं सांगली जिल्हा कलेक्टर साहेब यांच्या ऑफिसला साताऱ्यातील जो 13 वर्षीय मुलीवर जो लैंगिक अत्याचार व बलात्काराचं जो प्रकरण घडलेलं आहे त्याबाबत निषेध म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत। मला एवढंच म्हणायचं आहे की या विषयावर शासनाने कठोरात कठोर कारवाई करून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा गोष्टी होऊ नयेत या गोष्टीची काळजी करून त्यांनी त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सर्वांच्या बहुजन पॅंथर सेनेच्या वतीनं आपणास निवेदन देतो। मुलींच्याबद्दल बोला की आपण निवेदन कशाबद्दल केलं आहे, नाव सांगा तुमचं पटकन। नमस्कार, मी किरण कुमारी सूरज धनवडे कुरोतिया गावची आहे। सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील कुमारी आर्या चव्हाण 13 वर्षाची शाळकरी मुली त्याच्यावरती एका व्यक्तीने अत्याचार केले त्याबद्दल त्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढं भारतात आपल्या कुठल्याही नराधमानं अशी पाऊल उचलण्यापूर्वी अगोदर हा जे काय शिक्षा शासन देणार आहे ती शिक्षा आठवून तो पाऊल तिथंच त्यांनी थांबवलं पाहिजे। अशी कठोरात कठोर शिक्षा शासनाने द्यावी ही आमची अपेक्षा आहे। आणि सर्वांना पुरुषांना आई पाहिजे असते, बहीण पाहिजे असत्या, बायको पाहिजे असत्या, मुलगी पाहिजे असत्या, पण दुसऱ्यांच्या मुलीवर असा डोळा का टाकतात आणि का होते त्यांना त्यावेळेस आपली मुलगी आठवत नाही का, बहीण आठवत नाही का? हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि मुलगीवरचा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे। देश वाचवा, मुलगी वाचवा। धन्यवाद।